धाराशिव जिल्ह्यात 23-24 तारखेला जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीत वाशी तालुक्यातील शेतकऱ्याचा कांदा जो आहे तो पुरता भिजलेला आहे. हा कांदा पूर्णतः नासून गेलेला आहे. जवळपास 5 एकरच्या जवळपास हा कांदा होता. मात्र बाजूला लागूनच असलेल्या पवनचक्कीचं काम आहे आणि या पवनचक्कीचा या शेतकऱ्यावरती वाद झाला आणि या वादात जे आहे ते पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यांनी या शेतकऱ्याला हाणमार केली. तोच निसर्गाचं अवकृपाही देखील झाली. कसा झाला मावशी कांदा? खराब झालं आमचं. भाऊ काय काय झालं त्याला? पाण्याने भिजलं, नासून गेलाय कांदा पूर्ण गेला ना? हा पूर्ण नसलं काही. कशा नाचलाय कांदा? पावसामुळे झालं आमचं, वाद झालाय पवनचक्कीमुळे. त्यामुळं पावसानं तर यांचं नुकसानच झालं आहे. पण दुसरी गोष्ट आहे की यांना पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केलेली. तर बाजूला पुजलटोपार त्या गावातल्या 3 ते 4 शेतकऱ्यांना मारहाण केली. यांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे. काय नेमकं झालं होतं, काय प्रकरण आहे? 23 तारखेला सकाळी 22 तारखेला मी संध्याकाळी या ठिकाणी काम करत होतो शेतात. त्यावेळेस पवनचक्कीचे लोक पाहतं माझ्या शेतात आलेलं दिसलं. माझ्याकडे ते जिओ टॅगिंगचे फोटो पण आहेत आणि इथं झाडं पण जास्तच तोडलेली दिसली. तर मी त्यांना विचारलं संध्याकाळी जाऊन की बाबा हे पवनचक्कीचं पात असंच राहणार आहे का माझ्या शेतामध्ये, आणि ही झाडं पण कशी काय तोडली ती मला न विचारता. त्यावेळेस मग ती म्हणले तुम्हाला काहीतरी बेनिफिट, मारहाण केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी आलो तर आणखीन मला दुसऱ्या दिवशी धमक्या दिल्या की तू इकडे येऊ नको, इकडं जर आला तर तुझं काही खरं नाही. मग मी निघून गेलो, पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर ती लोकांनी पोलीस स्टेशन NC दाखल केलेली आहे. पोलीस तपास करतात. मग मी इकडं आलोच नाही. तेवढ्या दुसऱ्या दिवशी दुपारी पाऊस झाला आणि माझं इकडं मी भीतीपोटं इकडं आलो नाही सर. एवढं मोठं माझं कांद्याचं नुकसान 5.5 एकरचं. आता काय मागणी? मला कंपनीनं किंवा शासनानं माझ्या नुकसान भरपाई द्यावं. मी खूप आर्थिक परिस्थिती बेकार परिस्थितीत आहे. मी कर्जबाजारी आहे. लोकांचं व्याजभट्ट्याचं बँकेचं कर्ज माझ्यावर आहे. तर मला शासनानं न्याय द्यावं. एकूण जर बघितलं तर ही आसमानी संकटाबरोबर सुलतानी संकट या शेतकऱ्यावरती आलंय. पवनचक्कीची दादागिरी वाशी तालुक्यात तशी जुनी नवीन नाहीये. आणि याच कालावधीत म्हणजे सगळ्या ह्या जर बघितलं आपण, या पवनचक्कीच्या गुंडांनी यांना मारहाण केली. पोलिसांनी तक्रार दाखल केली. मात्र याचा फटका जो आहे तो यांच्या पिकाला बसला आणि यांचं पीक पूर्णतः जे आहे ते आता नासून गेलेलं. या कांद्याला आता कुणीसुद्धा विकत घेणार नाही अशी परिस्थिती. त्यामुळे कुठेतरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहेत. सागर जाधवसह बालाजी निलफर, न्यूज 18 मराठी, धाराशिव, वाशी.